हॅलो सुवर्णमयी. कधी कधी असं वाटतं ना की मी 40 वर्षांची होऊन गेले, मुलं मोठी झाली किंवा काही जणींची शिक्षणानिमित्त बाहेर पडली असतील, घर सुरळीत चालायला लागलं, काही जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि मग अचानक एक शांतता येते. पण ती शांतता सुखावह नसते, ती रिकामीपणाची शांतता असते. मनात कुठेतरी वाटतं मी इतकी वर्ष घर, संसार, मुलं, जबाबदाऱ्या सांभाळल्या, पण आता मला माझ्यासाठी काय हवं आहे, माझा आनंद कुठे आहे. आणि हा प्रश्न इतका वेगळा असतो की आपल्याला स्वतःच भीती वाटते तसा विचार करायला. पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर बऱ्याच स्त्रिया आपला स्वतःचा आवाज परत शोधायला सुरुवात करतात आणि तिथेच खरी जादू आहे. आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे 40शीबद्दल, त्यातल्या स्ट्रगल्सबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं 40शी नंतर आपण आपलं आयुष्य पॉझिटिव्हली कसं बदलू शकतो ह्याबद्दल. आयुष्याच्या प्रत्येक एरियामध्ये आपण आपलं आयुष्य पॉझिटिव्ह, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेलं बनवू शकतो. एकदा का 40शी ओलांडली की काही गोष्टींमध्ये स्ट्रगल सुरू होतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात बदल व्हायला लागतात. वजन वाढायला लागतं. आहारविहार अगदी तसाच असला तरी. खास करून पोट आणि कमरेचा घेर वाढतो. थकवा जास्त जाणवतो. सांधे दुखायला लागतात. झोपेवर सुद्धा परिणाम होतो. काही जणींच्या मेनोपॉजच्या फेजची सुरुवातसुद्धा ह्याच पिरियडमध्ये होते. हॉर्मोन्स बदलतात. स्किन कोरडी व्हायला लागते आणि आरशात बघून वाटतं ही मीच आहे का. पण खरं सांगू का, शरीर हे बदलणारच आणि हा स्ट्रगल नाही आहे, हे नॅचरल आहे. फक्त आपल्या मनाची तयारी नव्हती. आपल्याला कोणी आवर्जून हे सांगितलं नाही की ह्या गोष्टी होणारच आहेत आणि म्हणूनच ते ॲक्सेप्ट करायला आपल्याला वेळ लागतो. हे सगळं नैसर्गिक आहे, पण मनावर त्याचं ओझं येतं. खरं तर शरीर बोलतंय माझी काळजी घे. आतापर्यंत आपल्याला शरीराचा विचार करण्याची गरज भासली नव्हती आणि खरं तर जबाबदाऱ्यांमुळे तो विचार करायला वेळ पण नव्हता. पण आता मात्र तो विचार करण्याची वेळ आली आहे. दररोज 20 मिनिटं चालणं, हो फक्त चालणं. जिम किंवा इतर व्यायामाचे क्लास वगैरे पुढच्या गोष्टी झाल्या. सुरुवात फक्त चालण्यापासून करू शकता. तुमच्या शरीराशी लढू नका, त्याच्याशी मैत्री करा. तुमचं शरीर तुमचा शत्रू नाही आहे. ती अशी जागा आहे जिथे तुम्हाला आयुष्यभर राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, पुरेसं पाणी प्या. कारण बहुतेक वयस्क स्त्रियांचा 80% थकवा हा डिहायड्रेशनमुळे असतो. छोटी सुरुवात करा. रोज फक्त 15 मिनिटं वॉक. फक्त 1 ग्लास पाणी जास्तीचं प्या. फक्त 1 वेळ चहाऐवजी लिंबू पाणी घ्या. कारण चहा, कॉफी ह्या गोष्टी शरीराला डिहायड्रेट करतात. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठे बदल होत जातात. जसं शरीर बदलतं तसंच आपणही आपल्या आहारविहारात बदल करायला पाहिजे. इतके दिवस जे दुर्लक्ष, ओढाताण चालून गेली ती आता चालणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे.